शुभ सकाळ मैत्रिणींनो. आज थंडी खूप वाढलेली आहे, हो की नाही? तुमच्याकडे पण आहे की नाही? नक्की कमेंट करून सांगा. ही कडाक्याची थंडी अगदी अंगाला झोंबत आहे. याच दिवसात आपल्या घरात मोठ्यांना, विशेषतः आईला व सासूबाईंना, ज्यांना सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तो आणखी वाढतो. मग अशा वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छाही पूर्ण व्हावी आणि तब्येतीला छान साथ पण मिळावी, यासाठी काय करायचे आहे तर मी इथे 2 पाव मेथी घेतलेली आहे व 2 चमचे तूप घालून त्यांना छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेत आहे व तसेच थोडे तूप घालून 1 पाव गहू पण भाजून घेत आहे. या शिऱ्यासाठी मेथी आणि गव्हाचे कॉम्बिनेशन उत्तम दर्जाचे आहे. तुम्ही इथे रवा पण घालू शकता. आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. कडू मेथीला गोड शिऱ्यात कसं बदलायचं आहे? विश्वास ठेवा, एकदा हा शिरा तुम्ही सासूबाईला खायला दिलात ना तर त्या तुमच्यावर खुश होतील. मेथी सांधेदुखीसाठी व हाडांसाठी खूप फायदेशीर असते, पण मेथी कडू असते ना, काळजी करू नका. त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी मी एक सिक्रेट टिप तुम्हाला सांगेन. हे मेथी व गहू बारीक केल्यास हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आणि हे 8 ते 10 दिवस चालतं. तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. वा, काय छान खमंग वास येतोय. आणि मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी हे मिश्रण. तुम्ही इथे गूळ पण घालू शकता. पाण्याला छान उकळी आली की हे मिश्रण टाकून त्याला शिजवून घेऊयात आणि 5 मिनिटे शिजू देऊयात. आपला शिरा तयार छान झालेला आहे आणि त्यावरती तूप घालूयात. जेवढं तूप घातलं तेवढं त्याचा कडवटपणा नाहीसा होतो. तर आपला शिरा तयार गरमागरम छान झालेला आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.